11 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी सायखेडा मार्केट यार्ड परिसरात उभ्या असलेल्या 2 माल ट्रकांचे डिझेल टँकमधून 38,688 रुपये किमतीचे 425 लिटर डिझेल लबाडीच्या इराद्याने चोरी करून चोरून नेले होते। याबाबत सायखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरील गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील डिझेल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांनी सदरचा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहता तालुका परिसरातून गुन्हेगार प्रसाद दत्तात्रय वाडेकर वय वर्ष 21 राहणार रांजणगाव खुर्द गणेशनगर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन वरील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार अमोल कुंदे आणि अजय भोसले यांच्यासह मिळून त्यांच्याकडील इनोवा आणि इर्टिगा कारमध्ये सायखेडा तालुका निफाड या ठिकाणी येऊन सायखेडा कांदा मार्केट परिसरात उभ्या असलेल्या ट्रकामधून डिझेल चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। तसेच चोरी केलेले डिझेल विक्री करून त्यातील आलेले पैसे सदर आरोपितांनी आपापसात वाटून घेतले असल्याचे निष्पन्न झाले आहे। यातील आरोपी प्रसाद दत्तात्रय वाडेकर याच्या कब्जातून वरील गुन्ह्यात वापरलेली सफेद रंगाची इनोवा कार क्रमांक MH04 DJ 4111 आणि रोख रक्कम 12,600 रुपये असा एकूण 7,12,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। यातील आरोपी प्रसाद वाडेकर याच्यावर यापूर्वी मनमाड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असून फरार आरोपी अजय भोसले आणि अमोल फुंदे यांच्यावर यापूर्वी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यात डिझेल चोरीचे गुन्हे दाखल आहे। सदर आरोपींना यापूर्वी मुंबई आग्रा हायवेवरील 10वा मैल परिसर सायखेडा आणि सिन्नर शिर्डी महामार्गावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या ट्रकामधून डिझेल चोरी केलेली असल्याचे सांगितले असून त्यांच्याकडून डिझेल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।